नमस्कार. मी सदानंद जोशी. 1950 साली कवी कुसुमाग्रजांनी अर्थात वि. वा. शिरवाडकरांनी लोकहितवादी मंडळ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. उद्देश हा की काही सामाजिक काम करता यावं, समाजासाठी काही करता यावं. हळूहळू सामाजिक कार्य सुरू झालं. तसंच सांस्कृतिक क्षेत्रातही संस्थेनं प्रवेश केला. स्पर्धेत अनेक नाटकं सादर होऊ लागली, त्याला यश मिळू लागलं. आणि विशेष म्हणजे कुसुमाग्रजांची नवी नाटकं आधी स्पर्धेत सादर झाली आणि मग व्यावसायिक रंगभूमीवर आली. संस्थेने अनेक कलाकार व्यावसायिक रंगभूमीला दिले. दत्ता भट काय, बाबुराव सावंत काय, उषा सराफ काय. दत्ता भटांनी तर रंगभूमी आणि चित्रभूमीवर वर्चस्व गाजवलं. सुदैवानं मलाही या संस्थेच्या मार्फत काही नाटकं सादर करण्याची संधी मिळाली. त्यात उत्तम यशही मिळालं. त्यामुळे संस्थेचं माझ्यावर एक ऋण कायमच आहे. संस्थेचा अमृत महोत्सव हा सध्या साजरा होतोय. हा अमृत आनंदाचा क्षण हा नाशिककरांसाठीही आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी सुद्धा आहे. या अपूर्व आनंदाच्या क्षणी माझ्यासारखा छोटा कलावंत संस्थेला शुभेच्छा देतोय आणि नमस्कारही करतोय. संस्थेला विनम्र अभिवादन.